Hello friends, in this week research writing MCQ week number 9, which one of the following should not be acknowledged in an article? तर खालीलपैकी टिंबटिंब एक्नॉलॉज केलेले नसते असं या ठिकाणी आहे. तर प्रोजेक्ट ग्रँट, ॲनालिटिकल फॅसिलिटी प्रोव्हायडर, गिफ्ट सॅम्पल प्रोव्हायडर आणि सिनियर ऑथर. तर सिनियर ऑथर हे ॲक्नॉलेज इन आर्टिकलचा काही संबंध नाही आहे. तर प्रोजेक्ट ग्रँट, ॲनालिटिकल फॅसिलिटी प्रोव्हायडर आणि गिफ्ट सॅम्पल प्रोव्हायडर हे it should be acknowledged in article, but senior author are not be acknowledged in an article. हे याचं उत्तर आहे सिनियर ऑथर. क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय which one of the following is a correct pair. आता खाली जे जोडाजोड असं दिलेलं पहा. तर एक्नॉलेजमेंट सोर्स ऑफ स्टडी यांची जोडी बरोबर आहे का? मटेरियल्स अँड मेथड्स आणि आउटपुट ऑफ द एक्सपेरिमेंटची जोडी बरोबर नाही आहे. डिस्कशन रेशनल ऑफ द वर्कची जोडी बरोबर नाही. तर ॲब्स्ट्रॅक्ट आणि सेंट्रल आयडिया, कुठल्या पण रिसर्च आर्टिकलचा ॲब्स्ट्रॅक्ट असतो ना, त्यामुळं त्या रिसर्च आर्टिकलची सेंट्रल आयडिया येते. त्यामुळं ॲब्स्ट्रॅक्ट आणि सेंट्रल आयडिया इज अ करेक्ट पेअर हिअर. ॲक्नॉलेजमेंटचा आणि सोर्सचा काय संबंध आहे का? नाही. मटेरियल मेथडचा आणि आउटपुटचा काय संबंध आहे का? नाही आहे. किंवा डिस्कशन आणि वर्कचा काय संबंध आहे का? तर ॲब्स्ट्रॅक्ट आणि सेंट्रल आयडियाचा जास्त हे बरोबर आहे. त्यामुळे करेक्ट पेअर आहे ॲब्स्ट्रॅक्ट आणि सेंट्रल पेअर. विच इज नॉट अ गुड प्रॅक्टिस. आता टू कट द वर्क इन स्मॉलर पीसेस ऑफ वर्क, हे चांगली प्रॅक्टिस नाही असं म्हटलं जातं. तर चांगली प्रॅक्टिस कुठली आहे? तर प्लॅन द प्रिलिमिनरी प्रॉमिसिंग स्टडीज विच yielded good and novel results. Select a journal with good indexing or impact factor आणि ऑल ऑफ द अबाव. तर हे गुड प्रॅक्टिस आहे. म्हणजे दुसरं तिसरं प्लॅन करण्याने सेक्टर जर्नल, इम्पॅक्ट फॅक्टर पाहणं हे चांगली गोष्ट आहे. मात्र कोणती गुड प्रॅक्टिस नाही आहे? तर टू कट द वर्क इन स्मॉलर पीसेस ऑफ वर्क, छोट्या छोट्या पीसेसमध्ये कामाचं विभागणी करणे हे चुकीचं आहे, चुकीची प्रॅक्टिस आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. पण IMRAD स्टँड्स फॉर. आता इथं आय म्हणजे काय? तर इंट्रोडक्शन. एम म्हणजे काय? तर मटेरियल मेथड्स. नंतर आर म्हणजे रिझल्ट्स अँड डिस्कशन. या ठिकाणी इंट्रोडक्शन, मटेरियल, मेथड्स, रिझल्ट्स अँड डिस्कशन हा ऑप्शन बरोबर आहे. खूप सिंपल आहे, ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न आहे, टायटल ऑफ द पेपर शुड बी. इट इज अ टायटल ऑफ द पेपर कसा असावं? तर इट इज अ सिम्पल, रीडर फ्रेंडली, म्हणजे वाचकाला सहजी समजेल असं असावं, साधा असावं. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्टडी, म्हणजे तुमच्या अभ्यासाचं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे त्या टायटलनी. त्यामुळे ऑल ऑफ द अबव हे उत्तर आहे. या ठिकाणी टू की फीचर्स ऑफ मेथड सेक्शन्स आर. आता मेथड सेक्शन्सचे 2 फीचर्स कुठले असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा तर शॉर्ट अँड कॅची सेंटेन्सेस नाही पाहिजे. शॉर्ट आणि
कॅची सेंटेन्सेस पाहिजेत का? नाही पाहिजे. त्यानंतर क्लॅरिटी अँड रिप्रोड्युसिबिलिटी, हां हे पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे, रिप्रोड्युसिबिलिटी पाहिजे. ॲक्युरेसी अँड प्रिसिशन नाही पाहिजे, आणि नन ऑफ द अबोव पण हे पण उत्तर नाही. त्यामुळे 2 की फीचर्स ऑफ मेथड सेक्शन आर क्लॅरिटी अँड रिप्रोड्युसिबिलिटी, हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. क्वेश्चन नंबर 7. इन इंट्रोडक्शन यू शुड गिव ब्रीफ बॅकग्राऊंड ऑफ ब्रीफ लिटरेचर रिव्ह्यू, introduce the topic, identify research gap, define problem and present rationality. All are correct. त्यामुळं all of the above is a correct answer here. पुढचा प्रश्न आहे in the result section. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन दिलेला आहे do not exaggerate the results, do not be afraid of reporting negative results, आणि स्टॅटिस्टिकल सपोर्ट मस्ट बी देअर, हे तिन्ही पण बरोबर आहेत पहा. त्यामुळे ऑल ऑफ द अबाव हे याचं उत्तर आहे. आता इन्फोग्राफिक्स म्हणजे काय, तर इट मस्ट बी सेल्फ एक्सप्लेनेटरी. इन्फोग्राफिक मस्ट हॅव सुटेबल लिजेंड्स ऑर फुटनोट्स, म्हणजे ए अँड बी आर बोथ आर करेक्ट. या ठिकाणी ए अँड बोथ म्हणजे से उत्तर आहे पहा. आणि 10वा प्रश्न आहे मटेरियल अँड मेथड सेक्शन इज ऑल्सो नोन ॲज डॅश. तर इट इज ऑल्सो नोन ॲज मेथड्स, इट इज ऑल्सो नोन ॲज एक्सपेरिमेंटल, इट इज ऑल्सो नोन ॲज मेथोडॉलॉजी. म्हणजे मेथड्स पण बरोबर आहे, एक्सपेरिमेंटल पण बरोबर आहे, आणि मेथोडॉलॉजी पण बरोबर. ऑल ऑफ द अबाव हे याचं उत्तर आहे. थँक्यू व्हेरी मच.